तर विद्यार्थ्यांना इकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्या सारखे स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण विद्यार्थ्यांनी या सुपर क्लासमध्ये ग्रामसेवक भरती 2025 साठी महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। यापूर्वी विद्यार्थ्यांनो मी 1 वर्षापूर्वी या भरतीविषयी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला होता। तो 40 मिनिटाचा आहे, तोही आपण नक्कीच पाहायचा आहे। डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओचा लिंक आहे। तसेच विद्यार्थ्यांनो या भरतीविषयी अतिशय महत्त्वाचे असलेले आपण एक पीडीएफ तयार केलेली आहे, ज्या पीडीएफ मध्ये विद्यार्थ्यांनो आपल्याला अतिशय महत्त्वाचे या भरतीसाठी असलेले जनरल नॉलेज मिळणार आहे। जर इच्छुक असाल ते पीडीएफ घेण्यासाठी तर स्क्रीनवर जो आपल्याला नंबर दिसत आहे त्यावर आपण व्हॉट्सअप करू शकता। कॉन्टॅक्ट म्हणजे व्हॉट्सअपच करायचा आहे, कॉल नाही करायचा आहे, सर्वांना रिक्वेस्ट आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब करायचं राहून गेलेले असेल, लगेच सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। सबस्क्राइब करणे एकदम फ्री असते आणि सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी एक लाईक करण्याची रिक्वेस्ट तुम्हाला करतो, तर लगेच करून घ्यायचं आहे। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया। प्रश्न असा आहे की ग्रामसेवकावर कोणाचे नियंत्रण असते, पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे। जो की ग्रामपंचायत आहे ग्रामसेवक आहे त्यांच्यावर नियंत्रण कोणाचे असते? जिल्हा परिषद, तहसीलदार, महापौर किंवा जिल्हाधिकारी। तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे। म्हणजे जिल्हा परिषदेचे जे नियंत्रण आहे, स्पेशली पाहिलं तर या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे जे नियंत्रण आहे विद्यार्थ्यांनो, तो ग्रामसेवकावर असते। तसेच ग्रामपंचायतचे देखील याच्यावर जे असते नियंत्रण असलेले दिसते। तर प्रश्न कव्हर करूया दुसऱ्या क्रमांकाचा। चांदोली अभयारण्यास पुढीलपैकी कोणत्या वर्षी या ठिकाणी अभयारण्य म्हणून मान्यता प्राप्त झालेली आहे ते सांगायचं आहे। ते वर्ष कोणते होते चांदोली अभयारण्यास मान्यता प्राप्त झाली? तर 2007, 2008, 2009 किंवा 2006। तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1, 2007 या वर्षी चांदोली राष्ट्रीय उद्यानाला राष्ट्रीय उद्यान म्हणून मान्यता प्राप्त झालेली आहे। प्रश्न तिसरा कव्हर करूया। तर वेरूळच्या लेण्या किती रुपयाच्या नोटेवर आहेत ते आपल्याला प्रश्नात विचारलेलं आहे। किती रुपयाच्या नोटेवर असलेल्या दिसतात आपल्याला वेरूळच्या लेण्या? ऑप्शन्स मध्ये आहे 10 रुपये, 20, 50 किंवा 500। तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 2। 20 रुपयाच्या नोटेवर जे आहे वेरूळच्या लेण्या असलेल्या लक्षात येतात। कव्हर करूया प्रश्न पुढचा। प्रश्न या ठिकाणी चौथा असा आहे, सुप्रशासन दिवस कोणाच्या जन्मदिवशी साजरा केला जातो ते सांगायचं आहे। दिवसाचं नाव विचारलेलं आहे सुप्रशासन दिवस। अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, अब्दुल कलाम किंवा मदर तेरेसा। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे। अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवशी जो आहे सुप्रशासन दिवस साजरा होत असतो। कव्हर करूया प्रश्न पाचवा। प्रथम राष्ट्रध्वज कोणता व्यक्ती आहे जो की विदेशी आहे त्यांनी फडकवलेला होता सांगायचा आहे। स्पेशली विचारलेलं आहे की विदेशी व्यक्ती कोण होते पहिले? पंडित नेहरू तर नाहीच, लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड रिपन किंवा लॉर्ड डलहौसी। तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 म्हणजेच लॉर्ड माउंटबॅटन हे पहिले विदेशी व्यक्ती होते ज्यांनी जे आहे राष्ट्रध्वज फडकवलेला होता। प्रश्न कव्हर करूया सहावा। संविधान सभेमध्ये एकूण किती महिलांचा समावेश होता ते आपल्याला सांगायचं आहे। संविधान सभेमध्ये 20, 15, 25 किंवा 30। तर संविधान सभेमध्ये एकूण किती? तर 15 महिलांचा समावेश झालेला होता। कव्हर करूया प्रश्न पुढचा। तर विद्यार्थ्यांनो 7व्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की वसईची जी खाडी आहे पुढीलपैकी कोणत्या नदीवर आहे ते सांगायचं आहे। खाडीचं नाव वसईची खाडी आहे। उल्हास, नेरा, गंगा किंवा सतलज। तर ऑप्शन क्रमांक 1 उल्हास नदीवर जे आहे विद्यार्थ्यांनो कोणती? वसईची खाडी असलेली लक्षात येते। प्रश्न या ठिकाणी 8वा कव्हर करूया। इटियाडोह हे धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? धरणाचं नाव लक्षात घ्या फक्त। इटियाडोह धरण विचारलेले आहे। नांदेड, गोंदिया, हिंगोली किंवा जालना। तर ऑप्शन क्रमांक आपल्या समोर योग्य आहे 2। गोंदिया जिल्ह्यामध्ये इटियाडोह धरण स्थित आहे। प्रश्न 9वा। क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचे मोठे खोरे कोणत्या नदीचे आहे ते सांगायचं आहे। पहिलेही कव्हर करूया। नदीचे खोरे कोणत्या मोठे आहे दुसऱ्या क्रमांकाचे? गोदावरी, गंगा, कृष्णा किंवा महानदी। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 म्हणजेच गोदावरी नदीचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे खोरे आहे। पहिल्या क्रमांकाचे गंगा नदीचे असलेले लक्षात येते। प्रश्न 10वा पाहूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या वृत्तपत्रावर हत्तीचे चिन्ह होते ते सांगायचं आहे। तो वृत्तपत्र कोणता आहे ज्या वृत्तपत्रावर हत्तीचे चिन्ह होते? तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे बहिष्कृत भारत, जनता, समता किंवा मूकनायक। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। बहिष्कृत भारत या वृत्तपत्रावर जे आहे हत्तीचे चिन्ह असलेले लक्षात येते।
प्रश्न 11वा कव्हर करूया. राजाराम मोहन रॉय यांना राजा ही पदवी जी आहे कोणी दिलेली आहे ते सांगायचं आहे. राजा ही पदवी राजाराम मोहन रॉय यांना कोणी दिलेली आहे? अकबर पहिले, दुसरे, तिसरे किंवा वरीलपैकी सर्वांनी मिळून. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थी त्या ठिकाणी 3 योग्य आहे. अकबर तिसरे यांनी राजाराम मोहन रॉय यांना राजा ही पदवी दिलेली आहे. प्रश्न 12वा पाहूया. रयतवारी जमीन महसूल व्यवस्था प्रथम कोणत्या ठिकाणी लागू करण्यात आलेली होती किंवा सुरू करण्यात आलेली होती? कोणती आहे रयतवारी जमीन? तर मुंबई, दिल्ली, मद्रास किंवा पंजाब. ऑप्शन क्रमांक 3 मद्रास या भागामध्ये विद्यार्थ्यांनो रयतवारी जमीन महसूल व्यवस्था ही प्रथमतः लागू करण्यात आलेली होती. प्रश्न 13वा. ड्रीम स्टोन असे पुढीलपैकी कशास संबोधतात ते विचारलेलं आहे. ते कोणते स्मारक आहे ज्यास ड्रीम स्टोन म्हणतात? ताजमहल, पंचमहल, चार मिनार किंवा गोल घुमट. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. पंचमहालाला काय म्हणतात? तर या ठिकाणी ड्रीम स्टोन असे म्हणतात. प्रश्न 14वा पाहूया. महात्मा फुले यांना कोणत्या राज्याचे मार्टिन ल्युथर म्हणतात ते सांगायचं आहे. महात्मा फुले यांना मार्टिन ल्युथर म्हणतात, पण कोणत्या राज्याचे? महाराष्ट्र, गुजरात, पंजाब किंवा हरियाणा. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे. मार्टिन ल्युथर महात्मा फुले यांना जे आहे महाराष्ट्राचे संबोधतात हे कळते. प्रश्न 15वा. तर चितगाव गटाचे नेतृत्व पुढीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेले होते? ते व्यक्ती कोण आहेत ज्यांनी चितगाव गटाचे नेतृत्व केलेले होते? ऑप्शन्स मध्ये महात्मा गांधी, सुरेश सेन, विनोबा भावे, सुभाषचंद्र बोस. तर ऑप्शन क्रमांक 2 सुरेश सेन यांनी जे आहे चितगाव गटाचे नेतृत्व केलेले दिसते. 16वा प्रश्न. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केलेली होती? सांगा, कोणी केलेली होती रयत शिक्षण संस्थेची स्थापना? महात्मा गांधी यांनी केलेली होती का? पंडित नेहरू, कर्मवीर भाऊराव पाटील किंवा दादोबा पांडुरंग तर्खडकर. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे 3 कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जे आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली होती. कव्हर करूया. प्रश्न 17वा. कोणत्या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व सर्वांना दिलेले होते ते सांगायचं आहे. सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व देणारे संत कोण आहेत? संत गाडगेबाबा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज किंवा संत तुकडोजी महाराज. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर 1 संत गाडगेबाबा यांनी सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व जे आहे आपल्या कृतीतून दिलेले लक्षात येते. प्रश्न 18वा. भगवान महावीर जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार होते ते आपल्याला सांगायचं आहे. भगवान महावीर कितवे तीर्थकार होते जैन धर्माचे? तर 20वे, 24वे, 18वे किंवा 26वे. तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्या समोर 2 24वे तीर्थकार म्हणजे कोण होते? तर भगवान महावीर यांनी होते. प्रश्न 19वा. चांदोली राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सरहद्दीवर आहे ते सांगायचं आहे. राष्ट्रीय उद्यान विचारलेलं आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान 3, 2, 4 किंवा 5. तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे 3 4 जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेले चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे कळते. प्रश्न 20वा. गुरु शिखर हे भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. शिखराचं नाव गुरु शिखर आहे. आपण कव्हर केलेला प्रश्न आहे. राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात किंवा झारखंड. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे. राजस्थान राज्यामध्ये गुरु शिखर स्थित आहे हे कळते. प्रश्न 21वा. भारूड हा रचना प्रकार महाराष्ट्रामध्ये कोणी रूढ केलेला आहे ते सांगायचं आहे. ते संत कोण होते ज्यांनी भारूड रचना प्रकार रूढ केलेला आहे? संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज किंवा संत जनाबाई. तर ऑप्शन क्रमांक 3 संत एकनाथ महाराज यांनी भारूड हा रचना प्रकार जो आहे तो आपल्या राज्यामध्ये जे आहे रूढ केलेला दिसतो. प्रश्न 22वा. ताग पिकवणारा प्रदेश कोणत्या नदीच्या खोऱ्याला म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे. पीक कोणतं आहे? ताग पीक पिकवणारा प्रदेश असे कोणत्या नदीच्या खोऱ्याला म्हणतात? यमुना, गंगा, गंगोत्री किंवा काबिरा. तर ऑप्शन क्रमांक 2 गंगा नदीच्या खोऱ्याला जे आहे ताग पिकविणारा खोरा असे संबोधले जाते. प्रश्न 23वा. महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते ते सांगायचं आहे. हिवाळी अधिवेशन तेही कव्हर करूया. विचारलेलं आहे प्रश्नामध्ये की पावसाळी दिल्ली, नागपूर, पुणे किंवा मुंबई.
तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे 4 मुंबई येथे या ठिकाणी पावसाळी अधिवेशन भरते हे कळते. नागपूर येथे कोणते तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो भरते हिवाळी अधिवेशन. नागपूर या ठिकाणी भरत असते हे कळते. कव्हर करूया पुढचा प्रश्न जो की आहे 24वा. दगडी कोळशाच्या खाणी आपल्या राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त असतात ते आहे ते सांगायचं आहे. दगडी कोळशाच्या खाणी कोणत्या जिल्ह्यात सापडतात? नंदुरबार, वाशिम, चंद्रपूर किंवा जळगाव. ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्या समोर 3 चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये कोणत्या दगडी कोळशाच्या खाणी सापडतात? प्रश्न 25वा कव्हर करूया. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणता एक घटक स्थित आहे ते सांगायचं आहे. जिल्ह्याचं नाव चंद्रपूर आहे. एलोरा लेणी आहे का? चिमुरू टेकड्या, बैराट शिखर किंवा महाकाली लेणी. तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्या समोर 2 चिमुरू टेकड्या जे आहे कोणत्या तर या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्थित असलेल्या लक्षात येतात. प्रश्न कव्हर करूया 26वा. कोणत्या उच्च न्यायालयात सर्वात जास्त मोठे न्याय क्षेत्र आहे ते सांगायचं आहे. सर्वात जास्त क्षेत्रासाठी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय आहे? कलकत्ता, मुंबई, गुवाहाटी किंवा अलाहाबाद. तर गुवाहाटी उच्च न्यायालय जे आहे सर्वात जास्त राज्यांसाठी असलेले लक्षात येते. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 27वा. कोणत्या शब्दाचा उल्लेख भारतीय राज्यघटनेमध्ये नाही ते आपल्याला सांगायचं आहे. तो शब्द कोणता आहे? त्याचा उल्लेख कुठेही नाही. अटॉर्नी जनरल, अर्थसंकल्प, कॅबिनेट किंवा नियंत्रक महालेखा परीक्षक. तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्या समोर 2 अर्थसंकल्पाचा जे उल्लेख आहे राज्यघटनेमध्ये कोठेही नसलेला लक्षात येतो. प्रश्न 28वा. हंटर कमिशनच्या अहवालामध्ये सर्वात जास्त जो भर आहे तो कशावर दिलेला होता? हंटर कमिशनच्या अहवालामध्ये ऑप्शन्स मध्ये शिक्षण, कृषी क्षेत्रावर, पोलीस क्षेत्रावर किंवा राजनीती. तर ऑप्शन क्रमांक 1 शिक्षण क्षेत्रावर सर्वात जास्त भर देण्यात आलेला होता हंटर कमिशनच्या अहवालामध्ये. प्रश्न 29वा कव्हर करूया. सापेक्षतेचा सिद्धांत कोणत्या वैज्ञानिकांनी मांडलेला आहे? ते वैज्ञानिक कोणते आहेत ज्यांनी सापेक्षतेचा सिद्धांत मांडलेला आहे? निकोला टेस्ला, एडिसन, अल्बर्ट आइन्स्टाईन किंवा कार्ल मार्क्स. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे 3 अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सापेक्षतेचा सिद्धांत मांडलेला आहे. प्रश्न 30वा. पाण्याची वाफ होण्याच्या प्रक्रियेला पुढीलपैकी काय संबोधतात? सोपा प्रश्न आहे. पाण्याची वाफ होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? सदरीभवन, उत्कलन, उत्सर्जन किंवा बाष्पीभवन. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 योग्य राहील. म्हणजेच पाण्याची वाफ होण्याच्या क्रियेला बाष्पीभवन असे संबोधले जात असते. आता विद्यार्थ्यांनो अतिशय महत्त्वाची सूचना आहे. आपल्या म्हणजेच ग्रामसेवक भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेली आपण एक पीडीएफ तयार केलेली आहे. जर आपल्याला इच्छुक असा पीडीएफ घेण्यासाठी तर काय करायचं आहे 8208 68 56 24 या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे. ही सर्वांना मनापासून रिक्वेस्ट आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलेले असेल लगेच सबस्क्राईब करून घ्या. एकदम फ्री असते सबस्क्राईब करणं. आणि सुप्रकाशला तुम्ही एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडंसं प्रोत्साहन आहे आपल्या या चॅनलला, या चॅनलच्या या सुपर क्लासला किंवा मलाही म्हटले तरी चालेल नक्कीच द्यायचं आहे. चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.